जय महाराष्ट्र मित्रांनो. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती निघालेली आहे. टोटल इथे बघू शकतात की 2795 जागा इथे भरल्या जाणार आहेत. तर हे जे पद असणार आहे ते गट अ म्हणजे ग्रुप ए पोस्ट असणार आहे आणि ग्रुप ए पोस्टसाठी तुमचं पद असणार आहे पशुधन विकास अधिकारी म्हणजेच 2795 जागा इथे भरल्या जाणार आहे. सविस्तर माहिती समजावून सांगतोय. इथे बघू शकता सविस्तर जाहिरात आपली लागलेली आहे. कोण कोण अप्लाय करू शकतं, फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा, शेवटची तारीख काय असणार आहे, सगळं सविस्तर सांगणार आहे. इथे बघू शकणार आहात की 30 एप्रिलपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. इथं अकाउंट ओपन करून आपण हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. तर चला तर बघूया डिटेलमध्ये. तर आपण पहिल्या पेजवरती येऊयात. तर जसं की मी पदाचं नाव सांगितलं तर पशुसंवर्धन सेवा ही असणार आहे. तर पशुसंवर्धन विकास अधिकारी हे पद असणार आहे आणि 2795 जागा भरल्या जाणार आहे. तर ग्रुप ए पोस्ट असणार आहे. तर टोटल पदं बघितली. त्यानंतर तुम्हाला आरक्षणाबाबत इथे तपशील खालीलप्रमाणे दिलेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती झालं, अनुसूचित जमाती झालं, तुमचा जो काही प्रवर्ग आहे त्याप्रमाणे इथं सीट पाहून घ्यायच्यात आणि सीट पाहिल्यानंतर इथे बघू शकतात की 2795 पैकी 112 पदं ही दिव्यांगासाठी असणार आहेत. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले 29 एप्रिलपासून शेवटची तारीख लक्षात घ्यायची 19 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. 19 तारीख जे काय आहे ती शेवटची तारीख असणार आहे. त्याच तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फीचं पेमेंट करायचं आहे आणि जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चलन वगैरे भरताय तर तुम्हाला 2 ते 3 दिवस एक्सटेंड करून दिलेलं म्हणजे 21 मेपर्यंत तुम्ही चलन भरून ते फीचं पेमेंट तुम्ही करू शकतात आणि 22 मेपर्यंत ते चलनाचे जे काय परीक्षा शुल्क आहे तिथपर्यंत तुम्ही चलन तिथे अपलोड करू शकतात. सविस्तर माहिती व्हिडिओमार्फत सांगतोय. शेवटची तारीख 19 असणार आहे म्हणजे जवळपास 17 दिवस तुमच्याकडे इथे शिल्लक असणार आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वेतन श्रेणी एकदा बघून घ्यायची आहे. तर 56,100 ते 1,77,500 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं. तर पे स्केल 20 नुसार वेतन दिलं जातं. तर 1,77,500 प्रति महिना वेतन दिलं जातं. किमान अमागास आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे कमीत कमी. ते वयाच्या 38 वर्षापर्यंत. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत. खेळाडू असतील तर त्याच्यामध्ये असं एज त्यांनी दिलेलं आहे. जे विद्यार्थी ज्या ह्याच्यात ॲप्लिकेबल आहेत त्यांनी एकदा स्वतःचं एज इथे पाहून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा भारताचा नागरिक पाहिजे आणि अर्थातच नोकरीचं ठिकाण हे तुमचं महाराष्ट्रामध्ये तुमचं कुठंही पोस्टिंग इथे केली जाऊ शकते. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुसंवर्धन पदवी ज्यांची झालेली आहे त्यांनाच इथे अप्लाय करता येणार नाही आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हे पोस्ट नाही आहे. तर पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी ज्यांची झालेली आहे तेच विद्यार्थी इथे पशुधन विकास अधिकारी पदाला अप्लाय करू शकतात. हे झालं तुमचं शिक्षण म्हणजेच वेटरनरी सायन्स आणि वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी ज्यांचं झालेलं आहे, ज्यांची बॅचलर डिग्री यामध्ये पूर्ण आहे तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. निवड प्रक्रिया सांगायची झालं तर याच्यासाठी एक्झाम होते. एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं. त्याच विद्यार्थ्यांचा इथे इंटरव्ह्यू घेतला जातो. आता अर्ज जो काय आहे त्याचा सादर करण्यापूर्वी आपल्याला सगळं नवीन अकाउंट इथे साईन अप करावं लागतं. प्रोफाईल तयार करावी लागते आणि प्रोफाईल तयार करून आपल्याला सगळा फॉर्म भरावा लागतो. काय कागदपत्र अपलोड करायचे ते एकदा सांगून द्यायचं आहे. SSCची इथे मार्कशीट म्हणजे त्या ठिकाणी नावाचा पुरावा, वयाचा पुरावा म्हणजे एज प्रूफ, एज्युकेशन डिटेल, मागासवर्गीय असेल तर त्याचा पुरावा. ओके. त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्या त्याचा पुरावा, दुर्बल घटकामध्ये येत असाल तर त्याचा वैध पुरावा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की माजी सैनिक असाल तर त्यांचा पुरावा लागतो. अनाथ झालं, खेळाडू झालं त्याचे विविध पुरावे असतात ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागतात. जर तुमच्या नावामध्ये बदल झाला तर त्याचा ॲफिडेविट लागेल. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असे सगळे रेलिव्हंट डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे. ज्याचा फॉर्मॅट हा PDF मध्ये असणं गरजेचं आहे. ज्याची साईज कमीत कमी 50 KB ते 500 KBच्या आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. 500 पेक्षा जर तुमचे डॉक्युमेंट जास्त होत असतील साईजमध्ये तर PDF कॉम्प्रेसरच्या साहाय्याने तुम्ही त्याची साईज 500 KBच्या आतमध्ये कमी करू शकता आणि तेच डॉक्युमेंट इथे तुम्ही अपलोड करू शकता. mpsconline.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तो सादर करू शकता, ज्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतोय. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खुला प्रवर्गासाठी 394 रुपये फ्री पेमेंट करायचं आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ दिव्यांगसाठी 294 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. एकदा तुम्ही फी पेमेंट करताय ते नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. त्यानंतर सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. डायरेक्टली आपण अप्लाय करायच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करू शकता. शक्यतो नवीन रजिस्ट्रेशनवरती यायचं आहे. ईमेल ID टाकायचा आहे.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल आय डीवरती आलेला OTP, मोबाईल नंबर आलेला OTP हा दोन्ही व्हेरीफाय करायचा आहे. पासवर्ड सेट करायचा आहे. तुमची जन्मतारीख, तुमचं या ठिकाणी चाइल्डहूड निकनेम, तुम्ही एखादा निकनेम टाकू शकता. त्यानंतर तुमच्या एखाद्या चाइल्डहूडचं फ्रेंडचं नाव. ह्या ठिकाणी दोन्ही क्वेश्चन हे सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून विचारलेले आहे. जेव्हा आपण पासवर्ड या ठिकाणी फॉरगेट करतो त्या टायमिंगला चाइल्डहूडचं तुम्ही दिलेलं नाव, तुमच्या फ्रेंडचं नाव ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आणि ते नाव तुम्ही टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड रिसेट केला जातो. तुमचा ब्लड ग्रुप टाकून द्यायचा आहे. तुम्ही 12वी कधी पूर्ण केली आहे त्याचं वर्ष इथे टाकायचं आहे. तुमचं सरनेम इथे टाकून द्यायचं. तर तुमचं सरनेम या ठिकाणी तुमचं नाही तर तुमच्या एखाद्या शिक्षकाचं, शाळेतल्या शिक्षकाचं सरनेम इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा फेवरेट स्पोर्ट्स पर्सन कोण आहे ही सगळी इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला रजिस्टर बटनवरती क्लिक करून साईनअप करायचं आहे. ID पासवर्ड तुम्हाला मेलवरती पाठवला जातो आणि त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर किंवा रजिस्टर्ड ईमेल ID टाकून तुम्ही पासवर्ड टाकून सगळा फॉर्म इथे फिलअप करू शकता. तर चांगली सुवर्ण संधी असणार आहे. ज्यांची इथे त्या रिलेटेड म्हणजे पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुसंवर्धन पदवी झालेली आहे असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. पदांची संख्या जास्त आहे, 2795 पदे भरली जाणार आहे. लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करायचा आहे. 19 मे 2025 पर्यंत शेवटची तारीख असणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आणि अशा लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.